नाराजी निर्माण होणार नाही? नक्कीच नक्कीच. मी तुम्हाला उदाहरणं दिले नाही. याच्यापूर्वीसुद्धा ओबीसी नेत्यांचं राजकीय जीवन अशा प्रकारचे तथ्यहीन आरोप लावून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न अनेकदा झालेला आहे. तात्काळ परिस्थितीमध्ये त्यांना राजीनामे द्यावे लागले, राजीनामे दिले, जेलमध्ये गेले, 2-2 वर्ष जेलमध्ये राहिले आणि पण संपूर्ण चौकशी त्यांच्यावरती लावण्यात आलेला एकही दोष सिद्ध झालेला नाही. मग ही प्रकरणं समोर असताना पुन्हा एका उभरत्या ओबीसी नेत्याला अशा प्रकारे अडकवून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे आणि त्यांच्या राजकीय जीवनातनं त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणे, अशा प्रकारे जर प्रयत्न झाला आणि धनंजय मुंडेचा राजीनामा झाला दोषी नसताना, दोषी असेल तर राजीनामा घ्या, मी वारंवार म्हणतो, दोषी असेल तर राजीनामा घ्या, पण दोषी नसताना जर अशा प्रकारचं दडपण त्यांच्यावरती आणून त्यांच्याकडनं राजीनामा घेतला जात असेल तर नक्कीच ओबीसी समाज हा नाराज होईल. राजकारण्यांनी याचा विचार करावा, आरोप करणाऱ्यांनी याचा विचार करावा आणि धनंजय मुंडे जर दोषी असेल, त्यांना स्वतःला वाटेल ते दोषी आहेत, राजीनामा देतील. त्यांना वाटतं की ते दोषी नाही आहे म्हणून ते आज परिपक्व राजकारणी आहे, राजीनामा देत नाही आहे, त्यांच्यावरती कोणी प्रेशर आणू नये आणि दडपणाखाली त्यांचा राजीनामा घेऊ नये.